नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 2000 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी टोटल मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते, त्यामुळे सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, 2000 स्क्वेअर फूटचा जर स्लॅब असेल तर सिमेंट किती लागणार आहे, स्टील किती लागणार आहे, क्रस्ट किती लागणार आहे, खडी किती लागणार आहे, तार किती लागणार आहे, सेंटरिंग लेबर खर्च किती येणार आहे, स्लॅब टाकणारे जे लेबर आहे त्यांचा खर्च किती येणार आहे, स्लॅब मध्ये इलेक्ट्रिक कामासाठी किती खर्च येणार आहे, किरकोळ किती खर्च येणार आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, 2000 स्क्वेअर फूट स्लॅब असेल तर सिमेंट किती लागणार आहे स्लॅब टाकण्यासाठी 180 ते 200 बॅग सिमेंट लागणार आहे. आपण जास्तीत जास्त एक 200 बॅग धरूया. 200 बॅग आणि एका सिमेंट बॅगची जी किंमत आहे मित्रांनो, एक सरासरी आपण 360 रुपये धरूया. तुम्ही कोणत्या कंपनीचे सिमेंट खरेदी करणार आहेत त्यावरती रेट अवलंबून आहे, पण आपण 360 रुपये एका सिमेंट बॅगची किंमत धरूया. आपल्याला टोटल 200 बॅग सिमेंट लागणार आहे. त्याचे झाले टोटल 72,000 रुपये सिमेंट आपल्याला खरेदी करण्यासाठी. त्यानंतर आपल्याला स्टील किती लागणार आहे 2000 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी 2000 किलो ते 2400 किलोच्या आसपास लागणार आहे. स्टीलचा जो खरेदीचा रेट आहे मित्रांनो, तो आपण एक 65 रुपये धरलेला आहे. तुम्ही कोणत्या कंपनीचं सिमेंट खरेदी करणार आहेत त्यावरती स्टीलचा मित्रांनो रेट अवलंबून आहे, किंवा तुमचा 2000 स्क्वेअर फूटचा स्लॅबचा प्लॅन कसा आहे त्यावरती स्टील किती लागणार आहे अवलंबून आहे. पण नॉर्मली या रेंज मध्ये लागू शकतं. 2000 किलो ते 2400 किलोच्या आसपास आपल्याला स्टील लागू शकतं. आपण 65 रुपये स्टीलचा खरेदीचा रेट धरलेला आहे. 2400 किलोचे झाले 1,56,000 रुपये. 1,56,000 रुपये समजलं मित्रांनो स्टीलसाठी. त्यानंतर आपल्याला क्रस्ट सँड किती लागणार आहे. क्रस्ट सँड मित्रांनो 4 ते 5 भराच्या आसपास लागणार आहे. मित्रांनो, आपण क्रस्ट सँड जास्तीत जास्त धरलेले आहे. क्रस्ट सँड तुमची जरी एक्स्ट्रा राहिली तरी तुम्ही नंतरच्या कामासाठी वापर करू शकता. तुम्ही क्रस्ट सँड असेल किंवा खडी असेल किंवा सिमेंट असेल एक्स्ट्रा आणून ठेवा. जर तुम्हाला स्लॅब टाकताना ऐनवेळेस कमी पडलं तर इमिडिएटली तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे एक्स्ट्रा जरी तुमचं मटेरियल राहिलं तरी तुम्ही नंतरच्या कामासाठी त्याचा वापर करू शकता. आपण 5 भराच धरूया. आणि मित्रांनो, क्रस्ट सँडचा जो रेट आहे आपण ब्रासचा, तो आपण 6,500 रुपये धरलेला आहे. ब्रासचा रेट क्रस्ट सँडचा त्याचे झाले 5 भराचे झाले 32,500 रुपये. 32,500 रुपये क्रस्ट सँड खरेदी करण्यासाठी. त्यानंतर खडी किती लागणार आहे. खडी मित्रांनो, खडी सुद्धा आपण 4 ते 5 भराच्या आसपास धरलेला आहे. आपण एक 5 भराच धरूया जास्तीत जास्त. खडी सुद्धा एक्स्ट्रा राहिली तरी तुम्ही नंतरच्या कामासाठी यूज करू शकता. खडीचा जो खरेदीचा रेट आहे ब्रासचा, तो आपण 5,500 रुपये धरलेला आहे. तुमच्या गावामध्ये खडीचा काय रेट चालू आहे किंवा क्रस्ट सँडचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. पण आपण उदाहरणासाठी खडीचा रेट 5,500 रुपये धरलेला आहे. 5 ब्रासचे झाले 27,500 रुपये खडी आपल्याला खरेदी करण्यासाठी. त्यानंतर तार किती लागणार. टोटल 2000 स्क्वेअर फूट स्लॅब बांधण्यासाठी तार आपल्याला 20 किलोच्या आसपास लागणार आहे. 20 किलोच्या आसपास लागणार आहे. तारचा जो खरेदीचा रेट आहे मित्रांनो पर किलोचा, तो आपण 100 रुपये धरूया. 100 रुपये धरलेला आहे. त्याचे झाले 20 किलोचे झाले 2000 रुपये तार आपल्याला खरेदी करण्यासाठी. त्यानंतर सेंटरिंग लेबर खर्च किती येणार आहे. मित्रांनो, आपला जो स्लॅब आहे तो स्लॅब किती आहे 2000 स्क्वेअर फूटचा स्लॅब आहे. सेंटरिंगचा जो लेबर रेट आहे मित्रांनो, तो आपण 70 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे. सेंटरिंगचा लेबर रेट, या रेटमध्ये स्लॅब ठोकायचा असेल, स्लॅब बांधायचा असेल किंवा स्लॅबचं जे कटिंग असेल ते 70 रुपये पर स्क्वेअर फूट मध्ये 2000 स्क्वेअर फूटचा स्लॅब मित्रांनो करून दिला जाईल. आता तुमच्या गावामध्ये सेंटरिंगचा लेबर रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. पण आपण उदाहरणासाठी 70 रुपये रेट धरलेला आहे सेंटरिंग लेबर खर्च. त्याचे झाले 1,40,000 रुपये.
समजलं मित्रांनो, सेंटरिंगचा लेबर खर्च आहे तो 1,40,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो. त्यानंतर स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत मित्रांनो, स्लॅब ठोकणारे जे कामगार असतात, जे मिस्त्री असतात ते वेगळे असतात आणि स्लॅब टाकणारे जे लेबर असतात ते वेगळे असतात. त्यांच्या काही मशिनरी असतात, त्यांची लिप मशीन असतात किंवा मिक्सर मशीन असतात आणि त्यांचा एक ठेकेदार सुद्धा वेगळा असतो. मित्रांनो, टोटली आपल्याला किती बॅगचं काम आहे? आपलं टोटल जे 200 बॅगचं काम आहे, जास्तीत जास्त आपण 200 बॅगचं धरूया, त्यांचा पर बॅग वरती हिशोब असतो. मित्रांनो, स्लॅब टाकणारे जे लेबर असतात त्यांचा आपण एक 150 रुपये रेट धरूया. तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आपण उदाहरणासाठी 150 रुपये धरलेला आहे, त्याचे झाले साधारणतः 30,000 रुपये. स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत त्यांचे किती होऊ शकतात? 30,000 रुपये. त्यानंतर स्लॅबमध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे त्यासाठी 10 ते 12,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. 10 ते 12,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. समजलं मित्रांनो. त्यानंतर जे किरकोळ काम आहे, किरकोळ कामासाठी तुम्हाला 5 ते 6,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. 5 ते 6,000 रुपयाच्या आसपास, त्याचे आपण एक 6,000 रुपये धरूया. मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला एक अंदाज लागणार आहे की 2,000 स्क्वेअर फूट जर स्लॅब असेल तर टोटल मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो. मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 4,78,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. समजलं मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 4,78,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. मित्रांनो, सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.